नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, आज 27 मार्च सॉरी, आज पासून पुढील 4 दिवस राज्यातील हवामान कसे असेल या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. मित्रांनो, भारतीय उपग्रहामार्फत आपल्याला ही IMD कडून मिळालेली प्रतिमा आहे. या ठिकाणी उत्तर भारतात एक WD सक्रिय आहे आणि मित्रांनो, या ठिकाणून एक WD स्ट्रॉंग WD भारताकडे येत आहे. या भारतीय मैदानामध्ये या WD मुळे मोठ्या प्रमाणावर पावसाची ऍक्टिव्हिटीज वाढणार आहेत. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात कसं वातावरण असेल, महाराष्ट्रात कधीपासून पाऊस असेल, हे सुद्धा पाहणं गरजेचे आहे. सध्या मित्रांनो, महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार व्हायला आजपासून सुरुवात होईल. मित्रांनो, येत्या सोमवारपासून राज्यात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढत आहेत. 30, 31 आणि 1 एप्रिल हे 3 दिवस राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस सक्रिय होत आहे. हे आपण वेगवेगळ्या मॉडेलनुसार मित्रांनो समजून घेऊ. हे मित्रांनो कोला या गुजराती मॉडेलच्या आधारावर आपण राज्यातील पाऊस समजून घेऊ. मित्रांनो, राज्यात आज उद्या दक्षिणेकडे पावसाची ऍक्टिव्हिटीज राहतील. दक्षिण मराठवाडा जो आहे, लातूर, धाराशिव, नांदेड या पट्ट्यामध्ये पावसाची ऍक्टिव्हिटीज राहतील. मित्रांनो, उत्तर महाराष्ट्राच्या नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकचा उत्तर भाग या भागात पावसाची ऍक्टिव्हिटीज असतील. मित्रांनो, 30 तारीख, 31 तारीख आणि 1 तारखेला संपूर्णपणे घाटावर पाऊस असेल आणि महाराष्ट्राच्या जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये पावसाच्या हालचाली होतील. त्या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी पाहू. या मॉडेलने सुद्धा मित्रांनो घाटावर पाऊस दाखवलेला आहे, उत्तर महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला आहे, पूर्व विदर्भात पाऊस दाखवलेला आहे, मराठवाड्याच्या दक्षिण भागामध्ये पाऊस दाखवलेला आहे. बहुतांश जास्त पावसाच्या ऍक्टिव्हिटीज मित्रांनो या घाट माथ्यावर आणि घाटावर, त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. त्याचं कारण एकमेव असेल, हा जो WD आहे हा इकडनं येत आहे आणि त्यामुळे या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज जास्त असतील. हा भाग पावसाच्या रडारवर असेल हे मात्र निश्चित. मित्रांनो, मराठवाड्याचा जो भाग आहे यामध्ये जालना आहे, बीड आहे, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाच्या वादळी हालचाली असतील, परंतु उत्तर महाराष्ट्राच्या मानाने त्याचं प्रमाण कमी असेल. हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊ. कुठल्या कुठल्या जिल्ह्यात पाऊस होईल इथं जर आपण पाहिलं, या नकाशाच्या आधारे जर आपण पाहिलं तर मित्रांनो, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा या पट्ट्यामध्ये, त्यानंतर इकडं मुंबई, ठाण्याला जरी नसेल तरी ह्या घाटावरल्या भागात हा पाऊस असणार आहे. खाली मित्रांनो सातारा, सांगली, कोल्हापूरला पाऊस असणार आहे. त्यानंतर मित्रांनो धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली ह्या संपूर्ण पट्टा, अगदी बीडमध्ये सुद्धा पावसाच्या हालचाली असणार आहेत. मित्रांनो, त्यामुळे सतर्क राहा, सावध राहा आणि आपल्या शेतीची कामे वेळीच उरकून घ्या. येत्या सोमवारपासून राज्यात पाऊस होत आहे. वादळी पाऊस आहे, गारपीट सुद्धा अशा कालखंडात होत असते. त्यामुळे अलर्ट राहणे हेच आपल्या हातात आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.